91,000 करोडचं बजेट ठेवून आम्ही निघालो होतो। आम्ही जेव्हा महानगरपालिकेमध्ये गेलो तेव्हा कितीतरी करोड हे रस्ते धुणं पाण्याने, नंतर कुठेतरी सुशोभीकरण करणं, एवढ्याच कामासाठी जास्तीत जास्त पैसा वापरला। आणि अशी पण माहिती आहे की पहिला जो हप्ता गेलाय तो हप्ता लाडक्या बहिणींसाठी पण वापरला गेलाय आणि त्या हप्त्यामध्ये अनेक महिलांना आता जे काही बाद केले, मग एवढे पैसे जे तुमच्या चुकीमुळे जे गेले ते महानगरपालिकेला परत देणार आहात का? हा सगळा असा जरतरचा आता प्रश्न निर्माण झालाय। 1 मे हे आपलं महाराष्ट्र दिनाचा दिवस असतो आणि त्या दिवशी सगळेच या महाराष्ट्र दालनात येतात। आज जर आपण पाहिलं संयुक्त महाराष्ट्र समिती अशा नावाने हे संपूर्ण झालेलं आहे आणि त्या समितीने काम केल्यामुळे महाराष्ट्र दिन हा आपण तो पाळला जातो। आज महाराष्ट्राची काय अवस्था ह्या दालनाची, तर कबुतरांची शाळा भरते, धूळ माती आणि जे पुतळे उभे केले आहेत त्यांच्या पायाखालची पण माती निघाली आहे। म्हणजे काय काय म्हणावं काय या सरकारला। आणि ज्या पद्धतीने आज महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर आम्ही असं करतोय, आम्ही ते टेंडर कॅन्सल करतोय, नक्की करा। आज आपल्याला कळत आहे 2 वर्षासाठी फक्त आणि फक्त पेन, खोडरबर, पेन्सिल, पांढरे पेपर केलं म्हणजे काय आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय। त्यामुळे हे नक्कीच मुंबईकरांना कळलं पाहिजे की आपण मुंबई कुठल्या हातात नेऊन दिली आहे। चांगल्या प्रोजेक्टला आपण पैसे वापरले, कोस्टल सारखा प्रोजेक्ट आपला 2023 तर पूर्ण होणार होता, पण यांच्या त्या पळवापळवीच्या राजकारणात तो प्रोजेक्ट 2025 उजाडलं आणि 25 उजाडल्यानंतर त्याची किंमतही ती जास्तच वाढ झाली। म्हणजे प्रोजेक्ट उदाहरण देते, 100 रुपयाचा होता तो प्रोजेक्ट आता 1000 रुपयाच्या पुढे गेला, हे मी उदाहरण दिलंय। इतक्या पटीने वाढ झाली आहे। मग महाराष्ट्र दालन हे तुमच्या कामाच्या कक्षेत येत नाही का? महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी उभं केलेलं हे महाराष्ट्र दालन, बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आज बाळासाहेबांचे विचार नेले म्हणतात, पण त्या विचारात कुठे कृती दिसत नाही। म्हणजे बाळासाहेबांना कायम सगळ्या ह्याच्यामध्ये अग्रेसर ठेवायचं, पण बाळासाहेबांनी दिलेले विचार, बाळासाहेबांनी मानलेल्या वास्तू यांच्याकडे लक्ष न देणं हेच यांचं काम आहे। आणि आज तुमच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला, आम्ही मुंबईला दाखवू इच्छितो की याच्यावर चर्चा झाली। गेल्या 15 दिवसापूर्वीच ही विजिट होणार होती, पण इथल्या प्रशासनाने आम्हाला सांगितलं की आम्ही करतोय। आजही ते तेच सांगतायत, बोलवल्यानंतर आजही एकही प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नाही का? कारण तुम्हाला इतकं बंधनाखाली गेलात, स्वतःची कामं करण्यासाठी जर बोलवलंय, मुंबईकरांसाठी बोलवलंय, तर का आले नाही ह्याचाही प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारणार आहोत। एकीकडे आपण बघतोय की 13 वर्ष खरं तर या दालनाला झालेली आहेत, पण 13 वर्षामध्येच अशी बिकट अवस्था खरं तर या दालनाची बघायला मिळत आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की श्रद्धा, भक्ती आणि अनेक असे मराठी बोल जे आहे ते लिहिलेले बघायला मिळत आहेत, पण प्रत्यक्षात कृती नाही। मुळामध्ये ज्या पद्धतीने 22 ते 26 हे दालन पूर्णतः बंद होतं, कुठचीही वास्तू 6 महिने जरी बंद राहिली तर त्या वास्तूचा श्वास कोंडतो आणि मग तिथे जे तयार होतं वातावरण, मग बुरशीचं असेल, तिथे असलेल्या धुळीचं असेल, तिथे घुसलेले कबूतरसारखे पक्षी असतील, या सगळ्यांनी इथे साम्राज्य केलं। इथे फक्त आत्ता आलो तेव्हा पण एकच सिक्युरिटी गार्ड होता। याचा अर्थ आतमध्ये कोण अधिकारी येतच नाहीत, प्रशासन आणि नाही। आणि आत्ता जेव्हा याच्यावर उकल घेतली तरी आजही एकही प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नाही। कळवलं होतं। एकीकडे आपण बघतोय की अनेक
अनेक मंत्री स्वतःची दालनं तर करतातच आहेत पण बसत नाहीत अशीही कंप्लेंट आली आहे. म्हणजे त्या दालनाच्या खर्चातून नक्की आपला खर्च काढतायत का हा एक प्रश्न आहेच. आणि आपण आता बघतोय जे मंत्री संत्री पोलिसांकडे मार खाण्यामध्ये ते व्यस्त आहेत. त्यामुळे काय बोलावं हेच कळत नाही. किशोरीताई, आपण नेहमी असं म्हणता की मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. हे दालन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं. मग हा निधी ह्या दालनासाठी वापरला गेला नाही? अजिबात नाही. दिसतंय का आपल्याला? आम्ही त्याच्यासाठी श्वेतपत्रिका मागतोय की तुम्ही कुठे कुठे इम्पॉर्टंट दिलं ठेवी मोडायला ते सांगा. आणि हे मीच नाही मागितलं, आम्ही आमच्याच सभागृहाने म्हणजे विरोधी पक्षांनी नाही तर त्यांच्या आमदारांनी 3 आमदार पण महाराष्ट्र मुंबईमधलं जे काही खर्च केले त्याच्या श्वेतपत्रिका द्या अशा योगेश सागर जे भाजपाचे आमदार आहेत त्यांनी मागितले आणि ते पटलावर आहे. त्यामुळे याची श्वेतपत्रिका प्रशासन का देत नाही आहे ती दिली पाहिजे जेणेकरून संपूर्ण मुंबई आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना कळेल की वापरलेला पैसा हा कुठे कुठे वापरला ते कळेल. मला असं वाटतं महाराष्ट्राकडे पण दुर्लक्ष करतंय आणि महाराष्ट्र दालनाकडे पण हे सरकार दुर्लक्ष करतंय. या सिलिंग जे आहे तुम्ही आता सगळीकडे बघितलं. मागच्या वेळेला म्हणजे आज आम्ही आलो मध्यंतरी एकदा 15 दिवसापूर्वी येऊन गेले. महिन्यापूर्वी इकडचे खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे देखील ह्या दालनामध्ये येऊन गेले आहेत या विभागाचे. त्यांनी बोलून गेले 2-2.5 महिन्यापासून आम्ही हे फॉलो करतोय तरी सुद्धा प्रशासन ढीम हालत नाहीये. प्रशासनाने महाराष्ट्राकडे पण दुर्लक्ष केलंय आणि महाराष्ट्र दालनाकडे पण दुर्लक्ष केलंय. आपण बघताय मुळे पाणी पण आलंय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज फंगस तुम्हाला सगळीकडे दिसतेय. आणि ही फंगस अशीच पसरत राहिली ना तर हे जे जुने फोटो इथे लावलेले आहेत म्हणजे श्रद्धा दालनाचं ओपनिंग झालं आणि तिथपासून आजपर्यंत फंगस या फोटोला लागल्यावर हे फोटो सगळे नामशेष होतील आणि लोकांना कळणार नाही. महानगरपालिकेचा मुंबईचा इतिहास जो आहे हा लोकांना कळणार नाही. आणि म्हणून महानगरपालिकेने याची काळजी घ्यावी अशी मी आपल्या मार्फत महानगरपालिकेला विनंती नाही करणार. आता विनंती आम्ही खूप करून झाली. आम्ही 3 वेळा इथे येऊन गेलो. आता जोपर्यंत प्रशासन आम्हाला येऊन याबद्दल काय नीट पूर्ण माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही या दालनात हलणार. आणि आम्हाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या महाराष्ट्र दालनाकरता करायला लागेल. हे आज विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई, मी आणि महेश सावंत आणि इतर सगळे शिवसैनिक, आमचे या विभागातले सगळे महिला आणि पुरुष शिवसैनिक इथे आज जमले आहेत. जर का आज म्हणजे त्यांनी म्हणजे रिपेअर करायची आम्हाला माहिती दिली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू अशीच आपल्या माध्यमातून आज मी प्रशासनाला सांगू इच्छिते. काही अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न असणार आहे का या निमित्तानं? नाही आम्ही नाही वर्ली सिफेची जी शाळा आहे त्याची माहिती अशी वर्ली सिफेची जी शाळा आहे तुम्ही बरोबर म्हणता मुंबई महानगरपालिकेची शाळा. मला असं वाटतं जे शाळा पायाभूत सुविधा जो विभाग आहे तिने हा घाटच रचलेला आहे की तिकडे त्यांनी C2A त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि तसंच पालकांची बैठक घेऊन ती शाळा स्थलांतरित करण्याचा त्यांचा घात आहे. परंतु आम्ही हे होऊन देणार नाही कारण तिथल्या स्थानिक नगरसेवक असतील स्थानिक आमदार असतील कोणालाही त्याची माहिती किंवा कल्पना दिलेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती आलेली आहे परवा, त्याच्यावर आम्ही माहिती घेऊन त्याच्या योग्य ती कारवाई करून त्याला दणका देणार आहोत. प्रशासक राज संपलाय असं त्यांना वाटत नाहीये. नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवक मग सर्व पक्षीय जागृत आहे. पण प्रशासन मात्र अर्ध बेशुद्धीमध्ये असं वाटायला लागलं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.